आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातनं सगळ्या समाज बांधवांना एक सांगू इच्छिते की मागच्या वेळेस जेव्हा हा इंटरव्ह्यू झाला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातनं मी एक स्टोरी सांगितली होती अवनीची की ती एक माणस कन्या आहे आणि तिच्या लाईफस्टाईल बद्दल मी एक स्टोरी सांगितली होती की काय असा प्रकार घडला की मला ही योजना लॉन्च करावी लागली होती. तर त्यातनाच एक भाग निघून आज मी तुमच्यासमोर एक आनंदाचा विषय सांगणार आहे की ज्या अवनीला तिच्या वडिलांनी कधी जन्म झाल्यापासून हात लावला नाही, मुलगी म्हणून तिला स्वीकारलं नाही, पण आपल्या ह्या उपक्रमाची दखल कुठेतरी झाली आणि एक परिवर्तन झालं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत असेल किंवा पत्रकारांच्या माध्यमातून आमचं जी चळवळ समाजामध्ये उभी झाली अवनी दत्तक योजनेची, तर कुठेतरी त्या अवनीच्या वडिलांपर्यंत हा मेसेज गेला आणि एक ऐतिहासिक परिवर्तन त्या कुटुंबामध्ये झालेलं आहे. त्या अवनीचे वडील आता तिला भेटायला येतात, तिला पाहिजे त्या गोष्टी तिला घेऊन देतात, तिचा लाड करतात आणि हेच मला अपेक्षित होतं. जर आपल्याला परिवर्तन करायचं आहे तर पहिले आपल्या घरातनच आपण सुरुवात केली पाहिजे. CBN न्यूज 18 में आपका स्वागत है दोस्तों। आज हमारे स्टूडियो में आप देख सकते हैं राजश्री सुरवाड़े ताई मौजूद है। हमें बताना चाहते हैं कि वो एक ऐसी समाज सेविका है जो कई सालों से राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावल इस संगठन के माध्यम से समाज सेवा करते आ रही है। हमें बताना चाहते हैं कि इनकी समाज सेवा एक ऐसे स्तर पर है, ये शैक्षणिक क्षेत्र में शैक्षणिक साहित्य का जमाव करती है, उसे एकत्रित करती है और सावित्रीबाई फुले की जयंती के मौके पर उसे गरीब बच्चों में उसका वाटअप करती है। आज हमारे स्टूडियो में मौजूद है, हम उसे बातचीत करना चाहेंगे। ताई क्या बोलना चाहेंगे? अभी कुछ दिनों में सावित्रीबाई फुले इनका जयंती 195वीं जयंती, इस उपलक्ष्य में आप क्या बोलना चाहेंगे और हर भुसावल शहर के हर वासियों को आप क्या मैसेज देना चाहेंगे? हर लोग आपको देखते हैं, आपके काम को देखते हैं, आपके समाज सेवा को देखते हैं, काफ़ी बड़ी बात होती है। इस तरह गरीबों को सपोर्ट करना, उनकी सहायता करना और साहित्य संकलन करके उन गरीबों तक के पहुंचाना जो लोग उसके हकदार होते हैं। आप क्या बोलेंगी? सर्वप्रथम तर मी सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मी राजश्री सुरवाडे, अध्यक्ष राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन. जसं की आता दादांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 2016 पासून सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही भुसावळ शहरामध्ये साजरी करत असतो. सुरुवातीला आम्ही 2016 आणि 17 मध्ये अभिवादन रॅलीचं स्वरूप आम्ही शहरामध्ये दिलं होतं आणि त्यामध्ये लक्षवेधी म्हणून आमच्याकडे महापुरुषांचे आम्ही देखावे सादर केले होते आणि त्यावेळेसही आम्ही तेव्हापासून अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन करत होतो. शैक्षणिक किंवा तुम्ही जेव्हा पण अभिवादन करण्यासाठी येणार तेव्हा आमच्या संस्थेला शैक्षणिक साहित्य द्यायचं. सुरुवात आमचं एक वही आणि एक पेनापासून झाली होती. त्यानंतर सातत्याने करता करता 2020 मध्ये आम्हाला एक संकल्पना आली. त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की अवनी दत्तक योजना आम्ही आमच्या संस्थेचा हा एक उपक्रम चालू केला, शैक्षणिक उपक्रम, आणि त्याचा उद्देश आम्ही असा ठेवला होता की अवनी दत्तक योजनेच्या माध्यमातून ज्या मुलांचे आई वडील नाही आहेत, ज्या मुली, अशा 20 मुली आम्ही दत्तक घेणार असं आमचं नियोजन होतं आणि आम्ही अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही गावामध्ये कधी महाराणा प्रताप चौकामध्ये किंवा शहर पोलीस स्टेशनच्या समोर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी विविध ठिकाणी आम्ही टेंट लावून सावित्री यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आम्ही तिथे सोय केलेली होती आणि त्यामध्ये आम्ही भुसावळ शहरातल्या विविध क्षेत्रातल्या नागरिकांना, अधिकारी वर्ग यांना आम्ही आमंत्रित करायचो की अभिवादन करायला आणि आम्हाला शैक्षणिक साहित्य द्या. आणि दिवसभरातनं जे साहित्य संकलन व्हायचं तेच आम्ही अवनी दत्तक योजनेच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यामधील विविध गावामध्ये जे तळागाळातले मुलं आहे, गरीब कौटुंबिक परिस्थितीतले, जे बहुजन समाजातले, ज्यांचे आई वडील नाही किंवा ज्यांची घरची परिस्थिती खूपच हालाकीची आहे, अशा विद्यार्थ्यांची आम्ही स्वतः जाऊन गावामध्ये निवड करायचो. आम्ही त्यांची परिस्थिती पाहायचो, त्यांना निवड करून आम्ही हे जमा झालेलं साहित्य एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ते विद्यार्थ्यांना मोफत वितरण करायचं. तर आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना एक सांगू इच्छिते की मागच्या वेळेस जेव्हा हा इंटरव्ह्यू झाला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक स्टोरी सांगितली होती अवनीची की ती
एक मानसकन्या आहे आणि तिच्या लाईफस्टाईल बद्दल मी एक स्टोरी सांगितली होती की काय असा प्रकार घडला की मला ही योजना लॉन्च करावी लागली होती. तर त्यातनंच एक भाग निघून आज मी तुमच्यासमोर एक आनंदाचा विषय सांगणार आहे की ज्या अवनीला तिच्या वडिलांनी कधी जन्म झाल्यापासून हात लावला नाही, मुलगी म्हणून तिला स्वीकारलं नाही, पण आपल्या ह्या उपक्रमाची दखल कुठेतरी झाली आणि एक परिवर्तन झालं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत असेल किंवा पत्रकारांच्या माध्यमातून आमचं जी चळवळ समाजामध्ये उभी झाली अवनी दत्तक योजनेची, तर कुठेतरी त्या अवनीच्या वडिलांपर्यंत हा मेसेज गेला आणि एक ऐतिहासिक परिवर्तन त्या कुटुंबामध्ये झालेलं आहे. त्या अवनीचे वडील आता तिला भेटायला येतात, तिला पाहिजे त्या गोष्टी तिला घेऊन देतात, तिचा लाड करतात आणि हेच मला अपेक्षित होतं. जर आपल्याला परिवर्तन करायचं आहे तर पहिलं आपल्या घरातनंच आपण सुरुवात केली पाहिजे. माझ्या घरातलीच अवनीची परिस्थिती होती की मुलगी झाली म्हणून तिच्या वडिलांनी तिला एक्सेप्ट केलं नव्हतं आणि कुठेतरी ही चळवळ माझी थोड्याफार प्रमाणात सक्सेस झाली असं मी मानेल की कुठेतरी एक मुलीचा दर्जा आज तिचे वडील तिला स्थान देत आहे, मुलगी म्हणून तिला हे करतायत. तर नक्कीच या गोष्टीचा मला आनंद आहे आणि भविष्यात जिथे कुठे जेही वडील आपल्याला मुलगी झाली म्हणून तिला एक्सेप्ट करत नाही त्या वडिलांपर्यंत मला आज रोजी एकच मेसेज द्यायचा आहे की आज आपलं देश स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झालेले आहेत आणि असं असताना मुलगी आणि मुलगा हे जे भेदभाव आपण मनात ठेवत आहे हे कुठेतरी आता संपवण्याची गरज आहे. आपण म्हणत नाही की पूर्णतः हे संपलेलं आहे, अजूनही मी स्वतः सांगते एक सोशल वर्कर म्हणून मला आज 12 वर्ष झाले समाजात काम करते. बऱ्याच ठिकाणी मुलगी झाली म्हणून महिलांना त्रास दिला जातं किंवा त्या मुलीला एक्सेप्ट केलं जात नाही. तर अशा पालकांना मी नक्कीच आज चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की मुलीला आपण कमी लेखू नका, ही मुलांपेक्षा कमी नाही. आज देशामध्ये बघा चंद्रापासून तर युद्धाच्या मैदानापर्यंत देशाचे राष्ट्रपती असं कुठलंच पद नाहीये की जिथं महिला विराजमान नाहीये. तर आपल्या मुलीला मुलापेक्षा आपण कमी समजू नका, तिला एक्सेप्ट करा, तिला तेवढंच समाजात मान सन्मान द्या. आणि आपल्या योजनेबद्दल मी आता तुम्हाला सांगेल की 3 जानेवारी 2026 रोजी आपला कार्यक्रम आहे. शहर पोलीस स्टेशनच्या समोर जुन्या प्रांत कार्यालयाच्या समोर आपलं टेंट असणार आहे. दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रमाचं आपलं 11वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण अभिवादन स्वरूपात आपल्या भुसावळ शहरातल्या विविध मान्यवरांना तिथं बोलवत असतो. आमच्या संस्थेला कुठलेही अनुदान नसल्यामुळे आम्ही ही जी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या प्रवाहात आणण्यासाठी जी चळवळ करत आहोत त्यासाठी आम्ही शैक्षणिक साहित्य अभिवादन स्वरूपात त्या दिवशी जमा करणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांच्या हस्ते माझ्या कार्यक्रमाच्या पत्रिका बाकी असल्यामुळे मी अजून ते सांगू शकत नाहीये, पण विविध मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला कार्यक्रमाचं उद्घाटन होईल सकाळी आणि सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला टेंट असणार आहे तिथे. आणि तिथे विविध क्षेत्रातल्या लोकांना मी विनंती करेल की जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला शैक्षणिक साहित्य द्या, जेणेकरून आपलं दिलेलं साहित्य योग्यरित्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि कोणाचं तरी गरीब लेकरू हे शिक्षणाच्या प्रवाहात येईल, हाच प्रयत्न आमचा आहे. एवढी मी आपणा सर्वांना विनंती करेल की आपली ही मदत कोणाचं तरी भविष्य घडवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि काही लोकांनी मागच्या वेळेस मी एक चॅनलच्या माध्यमातून हेही सांगेल की दरवेळेस आम्हाला भुसावळ शहराच्याही व्यतिरिक्त मागच्या वेळेस मला नाशिकवरूनही मदत मिळाली आहे. रावेर असेल, नाशिक असेल, बुलढाणा असेल, अलग अलग जिल्ह्यामधनं अनेक तालुक्यामधनं आमच्या ह्या संस्थेचा उपक्रम लोक लाईक करतात, त्यांचीही मदत मला मिळते. त्याही दात्यांचे मी आभार मानेल की आपण आमच्या ह्या भुसावळ शहरातल्या ह्या संस्थेची दखल घेऊन आपण आमच्यापर्यंत पोहोचतात. अशीच मदत आमच्या संस्थेला आपण पुढेही करावी. येणाऱ्या 3 जानेवारी 2026 रोजी परत आमचा हा कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी मागच्यासारखं परत आम्हाला योगदान द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ताई, आप ये शैक्षणिक साहित्य संकलन करती हो, तो इसका वाटप कब करोगे? हे जे शैक्षणिक साहित्य हे जे सर्व शैक्षणिक साहित्य आहे हे दिवसभरात जे जमा होतं हे आम्ही एप्रिल महिन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आम्ही भुसावळ तालुक्यातला एक गाव निवडणार आहोत. तळागाळातल्या 40 विद्यार्थ्यांची आम्ही तिथे निवड करणार आहोत. त्यात 20 मुलं आणि 20 मुली असेल आणि हे उपक्रमाचं आपलं 5वं वर्ष असेल साहित्य वितरणाचं. तर याच्यामध्ये एक असतं की जेव्हा आम्ही शैक्षणिक साहित्य वितरण करतो त्यामध्ये आम्ही नुसतं शैक्षणिक साहित्य न देता आम्ही पोक्सको कायदा जो लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारासंबंधित आहे त्याबद्दल आम्ही विधी तज्ज्ञांना बोलवून कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन ठेवतो. त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह उपस्थित राहण्यासाठी सांगतो की जेणेकरून पालकांपर्यंत
पण हा मेसेज जायला पाहिजे, कारण की आपण बघा देशामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर लहान मुलांवरच्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे खूप अधिक आहे. आणि आपल्या भुसावळमध्ये पण अशा भरपूर किस्से घडले असतील, किंवा भुसावळ तालुका असेल, जिल्हा असेल, किंवा महाराष्ट्र लेवलला असेल. आपण बघा सातत्याने दररोज लहान मुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी येतात. तर हे जे लैंगिक छळ होतात, हे जे अत्याचार होतात, तर याच्यामध्ये अत्याचार करणारा हा शेजारचा व्यक्ती, ओळखी पाडकीचाच असतो. ते हे अवेअरनेस आम्ही मुलांना देत असतो त्यावेळेस. गुड टच बॅड टच बद्दल ही म्हणजे ओरली आम्ही तिथं माहिती न देता आम्ही प्रॅक्टिकलीही त्यांना दाखवतो. जर तुम्हाला बॉडीच्या कुठल्या पार्टला टच केला तर गुड टच आहे, किंवा कुठल्या पार्टला टच केलं तर हे बॅड टच आहे, हे प्रात्यक्षिकही आम्ही तिथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर साहित्यांसोबत आम्ही एक कायद्याची पण माहिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देतो. आणि यातच काही पालकांचा काही गावात आम्हाला एक आनंदही व्यक्त झाला की लोकांना अपेक्षित होतं हे अवेअरनेस करणं. तर मी यापुढेही सातत्याने हे उपक्रम असं करत असताना आम्ही कायद्याची माहिती यापुढेही देणार आहोत. आणि याचा नक्कीच पालकांनाही आनंद होतो. आणि कुठेतरी आम्ही जे करतो हा कायदा खूप ठराविक लोकांना माहिती आहे. तर आमचा प्रयत्न तोच आहे की शैक्षणिक साहित्याबरोबर कायद्याची माहिती लहान मुलांच्या संदर्भात व्हायला पाहिजे, जेणेकरून मुलांसोबत काही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या पालकांना आधी सांगतील. बिल्कुल, आप देख सकते हैं हमारे बीच में थी राजश्री सिरवाड़े, एक समाज सेविका जो कई सालों से इस तरह का समाज सेवा करते आ रही है। और इस 3 जनवरी को गाना 3 जनवरी को भी उनका एक प्रोग्राम है, आप उनके प्रोग्राम का हिस्सा बने। आगे जानकारी के लिए आप हमारे साथ बने रहिए और देखते रहिए CBN News 18। नमस्कार, आदाब।